दुसऱ्या नंबरचं घर म्हणलं तुम्ही बघूया चला. गोरवाड फाटा आला. गोरवाड फाटा अलगुर यांच्या घरात आहे. जाऊ दे रस्ता पुढं पुढं थांबल्या रस्त्यावर जाऊ दे. आहे मग कुठं आलंय आतमध्ये आहे काय? धावका रे कोण आहे? त्याकडेच जातो सांगतो. त्याकडेच सांगतो. कुठं होतं पहिला? तिकडनं आलं इथे गेले. तिकडं आलं काय? मोठं आहे? 5-6 फूट आहे. कसलं कलर आहे? सोनेरी कलर. सोनेरी आहे का? कापड सोनेरी. तुला आहे का खाली? हात आहे वे तिकडनं तिथं काढ भैया काढ दे ते पाईप काढ धरून तिकडे धरून काढ. ते गट्टाच आहे ते तिकडं बघ रे तू. तिकडं आता पण तिकडं गेलं बघ. पाहुण्याला फोन केलो. ए थांब रे. लागलं का बघ? सावली लागलं का बघ रे? हॅलो हा बोल. रोडला फरक फिरून घरला एक बाल्टी पाणी घ्या की. पाच पडा घ्यावली तरी अर्ध साप घ्यायला लागलाय तू बोलायला कोच्या लाग पाय पड दावणीच काढू रे काय
दादा काय सोडतंय ते? आमचं वस्ताद आहे. होय? काय सोडतंय परवा का तुम्ही सोडलं होतं ते कोच कोच वस्ताद नाही कोच. ते खालचं तू रे खाली बघ. चौदा देऊ काय आवाज कर रे की फास्ट फास्ट. जास्त आहे की 5 फूट जास्त आहे की सेम आहे, सेम आहे. पाच अंगात सोडलं तो. सकाळचं सेम आहे बघ सकाळी एवढं होतं. हे एवढंच आहे आजचा खर्चावर उठलेले. हे अर्धा पट्ट्याचे खेळ आवडायचे बरणी काय पोतं देऊ माझं देऊ काय टार्गेट आहे. गुळाचं चालतंय काय हा? मग मोठं पाहिजे पोतं चालतंय मोठं. तोंड वर थांब की तोंड वर त्याचं वर केली की फिरले तो नको ते अक्षरसारखं करू नको. तू काय केलं बाबा? माझं देऊ काय टार्गेट आहे. चालतंय मोठं. थांब की तोंड वर वर केली की कोकणात ए बाळ ए धर की धरा गौरी आता शिकली तू गोम्याला फोन लाव गावात तालमीजवळ काय आहे म्हणून आता आम्ही जाऊन असं फिल्म पोरायला पोराच म्हणा बाबा अटॅक दणका दे तिकडे रक्त झाले. तुमचा फोटो काढतो मोठी पाड रे बोला तिकडं आहे होती किती करणार सर सरबत करत
हे रांगोळीचं संतोष एवढं काही काही विचार ते आमचं पाहुणं असलंच करते हो. कोण रांगोळी संतोष डोंगरगे. पैसे वगैरे किती आहे नाही? मग सांगा काय? हात करा म्हणजे इकडं बघू आले बघ. ए हॉलचा हात बरोबर फिरून असता ते पाडव्यापासून रोज दिसायला लागले. 3 दिवस मग ते आमचं ते पाहुणं ते संतोष काय काका एवढंच होतं? सगळं त्याचं पायथून उठून बरं झालं. नाही आधी फोटो काढायची. आधी तेवढं नसेल केलं असतं. सगळे कोण आजवड नाही. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्हाला गोरवाडून कॉल आलेला. तुमचं नाव काय झालं? प्रदीप बाबरावटी. बाबूराव आवटी यांचा बरोबर 2:30 ते 3 वाजता आम्हाला कॉल केलेले. यायला आम्हाला कॉल केल्यानंतर 15 मिनिटात आम्ही इथे टच झालोय. गेल्या साप होता तर एका कोब्याखाली साप होता, बरोबर आहे ना? गेल्या मग फोडून 10 मिनिटात साप काढला. साप बिनविषारी होता, धामी जातीचा साप होता. तर त्यांना कॉल तुम्ही का म्हणून केला? असं काय भीती वाटली का काय झालं? 4 दिवस झालं आम्हाला दर्शन द्यायला. रोज घरात घरात असं काही भीती तुम्हाला सापाची होती. भीती होती म्हणून कॉल केला. तुम्हाला याच्या अगोदर माहित होतं काय ते विषारी आहे का बिनविषारी आहे, साप होत नाही, त्याबद्दल काय माहिती नाही. परत आम्ही येऊन तुम्हाला आम्ही सर्वमित्र म्हणून तुम्हाला माहिती सांगितल्यावर त्यातून तुम्हाला काय वाटलं सर म्हणलं? हे नाही चांगलं भीती होती आमची. म्हणजे साप विषारी बिनविषारी हे तर कारण माहिती मिळाली. आपण सगळी एका शेतात राहतो, तर शेतातल्या माणसाने ओळखायला पाहिजे की साप विषारी कुठली आणि बिनविषारी कुठलं हे आपल्याला ओळखायला पाहिजे, बरोबर आहे? त्यामुळे तुम्ही ह्या आमच्या युट्यूब चॅनल किंवा इंस्टावर आपण दिसत ते बघून तरी तुम्ही शिकू शकता की साप विषारी कुठलं आणि बिनविषारी सुद्धा एवढं. तर तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे काय? तुम्हाला म्हणजे कुठं दिसला साप? काय कराल तुम्ही त्यावेळी? काय नाही वैरण करून आणतो. हा हा. वैरण करून जातानाच दिसलं ते. वैरण कोण जाताना ते पहिला पेळा 3 दिवस झाले दिसायला. 3 दिवस झाले तुम्हाला साप दिसायलाय काय? बरं ठीक आहे. हा बघा, हा साप बिनविषारी मध्ये मोडतो. भारतात 359 जाती सापाच्या आहेत. त्यापैकी 40 साप विषारी आहेत आणि बाकीचे साप बिनविषारी आहेत. आणि त्यामधले चार जातीचे जे साप आहेत, 1 नंबरला मण्यार, 2 नंबरला घोणस, 3 नंबरला फुरसे, 4 नंबरला नाग, हे 4 विषारी जाती आमच्या भारतामध्ये आढळतात सध्याला. आणि त्या 40 पैकी 4 जाती आहेत त्या जमिनीवर घावतात आणि बाकी सगळे समुद्र सर्प म्हणून ओळखले जातात. आणि ते सोडून जे बाकीचे साप आहेत ते बिनविषारी आहेत. त्यामध्ये निमविषारी येतात. परत बिनविषारी निमविषारी असे 2 पडतात. निमविषारीमध्ये लहान मुलाला त्याचा प्रभाव होतो आणि बिनविषारीनं कुणालाच प्रभाव त्याचा होत नाही. आणि हा जो आता आम्ही धामण साप पकडलेला आहे तो साप बिनविषारीमध्ये मोडतो आणि ह्याच्यापासून माणसाला कोणताही धोका नाही आहे. आणि हा एक उंदीर खाणारा साप आहे, म्हणून याला इंग्लिशमध्ये रॅटस्नेक ह्या नावाने ओळखलं जातं. आणि हे साप माणसाच्या शेतामध्ये एक शेतकऱ्याला एक मित्र म्हणून काम करतो. तरी सुद्धा ह्यापासून कोणताही माणसाला धोका नाही. तरी सुद्धा तुमच्या भीती खातर आम्ही त्याला पकडलं, कारण का साप म्हटलं की माणसाला भीती असतेच. त्यामुळं आम्ही भीती खातर ते साप आज रेस्क्यू केला. आणि गौरवाड गाव आहे काय? गौरवाड गाव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर पडतो. आणि आमची पूर्ण टीम इथं त्या सापासाठी रेस्क्यू करण्यासाठी इथं हजर झालेली आहे. आणि आम्ही साप व्यवस्थितपणे इथं यामध्ये रेस्क्यू केलेला आहे. आणि ह्या दादाने आम्हाला लवकरात लवकर कॉल केलं आणि एका जीवाला जीवदान दिलं, त्याबद्दल ह्यांचा मी मनापासून आभारी आहे, पूर्ण आमची टीम. धन्यवाद.